आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। ईश्वरपूर नगरपालिकेत मोठी राजकीय घडामोडी। नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्या अपात्रतेला शासनाची स्थगिती। उपमुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय। 30 जुलैची सुनावणी ढकलली पुढे। मलगुंडे यांना मिळाला मोठा दिलासा। उरण ईश्वरपूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष आनंदराव संभाजी मलगुंडे यांच्या अपात्रतेच्या निर्णयाला राज्य शासनाने पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे। सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बजावलेल्या अपात्रतेच्या कारवाईला मिळालेल्या या स्थगितीमुळे मलगुंडे यांच्या गटाला मोठा राजकीय दिलासा मिळाला असून नगर विकास विभागाचे उपसचिव अनिरुद्ध जेवलीकर यांनी गुरुवारी 30 जुलै या संदर्भातील अधिकृत आदेश जारी केले आहेत। महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम 1965 च्या कलम 44(1)(e) अन्वये सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 10 जुलै 2026 रोजी आदेश काढून आनंदराव मलगुंडे यांना नगराध्यक्ष पदावरून अपात्र ठरवले होते। या निर्णयाविरोधात मलगुंडे यांनी तत्काळ पावले उचलत 16 जुलै 2026 रोजी नगर विकास विभागाकडे कलम 44(4) अन्वये अपील आणि स्थगिती अर्ज केला होता। सदर अपीलावर सक्षम प्राधिकारी तथा माननीय उपमुख्यमंत्री व नगर विकास मंत्री यांच्याकडे आज 30 जुलै 2026 रोजी सुनावणी निश्चित करण्यात आली होती। मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे ही सुनावणी पार पडू शकली नाही आणि ती पुढे ढकलावी लागली। सुनावणी लांबणीवर पडल्यामुळे उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या 10 जुलैच्या मूळ अपात्रतेच्या आदेशास पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे। यामुळे नगराध्यक्ष मलगुंडे यांच्या शिरावर टांगती असलेली अपात्रतेची तलवार सध्या तरी दूर झाली आहे। शासनाच्या या निर्णयाची प्रत सांगलीचे जिल्हाधिकारी, जिल्हा आयुक्त, नगर परिषद प्रशासन शाखा, उरण ईश्वरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तसेच अर्जदार आनंदराव मलगुंडे आणि तक्रारदार जयकर दिनकर जाधव यांना पाठवण्यात आले आहे। या पत्राची पोहोच शासनास तातडीने सादर करण्याचे निर्देश मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत। ईश्वरपूरच्या स्थानिक राजकारणात या निर्णयामुळे जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत। सुनावणीची पुढील तारीख काय असणार आणि नगर विकास विभाग यावर काय अंतिम निर्णय देणार याकडे आता संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे।